हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मशरूम स्टर फ्राय। एकदम झटपट आणि पटकन होणार आहे। इथे मी फ्राय पॅन घेतलाय, गरम करायला ठेवलाय। 2 चमचे तेल घेतले मी। कुठलंही तेल आपण घेऊ शकता किंवा बटरही घेऊ शकता। इथे एक मीडियम साईजचा मी कांदा घेतलाय। तो असा उभा उभा चिरून घेतलाय आणि तो आपण थोडासा फ्राय करणार आहोत। एकदम लाल करायचा नाहीये, थोडासा फ्राय करायचा आहे, एखाद मिनिट। आपला कांदा आता छान फ्राय होतोय। कांदा आपला थोडासा फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि ती सुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत। आणि ही रेसिपी खूप पटकन होणारी आहे आणि हेल्दीही आहे। जर तुम्हाला वेट लॉस किंवा प्रोटीन डाएट असं काही करायचं असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता। इथे मी 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे रंगासाठी। तिखट जर हवं असेल तर तुम्ही तिखटाची मिरची पण चालेल घातलं तर। हे आपण फ्राय करून घेणार आहोत आता। हे पण आपलं फ्राय छान झालेलं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे। शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी दोन्हीपैकी काही घालू शकता। अगदी काही नकोही असेल तरी तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण शेजवान सॉसनी छान चव येते आणि छान लागतात मशरूम, त्यामुळे मी हे घातलेलं आहे। आता हेही आपलं छान फ्राय झालेलं आहे। याच्यामध्ये ही आपली जी ढोबळी मिरची आहे, शिमला मिर्च, हे असे तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी, आणि टोमॅटो जे उभे उभे चिरून घेतले। 1 ढोबळी मिरची घेतली आहे आणि 1 मी टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा। तर हे पण आपण थोडंसं फ्राय करणार आहोत। याच्यामध्ये भाज्या आपण जास्त शिजवणार नाही आहोत, कारण शिजल्या तर मग त्याच्यातलं सत्व जास्त कमी होईल आणि आपल्याला हेल्दी पाहिजे। तर आपण हे थोडंसं स्टर फ्राय करायचं आहे। असं 1-2 मिनटं फक्त आपण हे फ्राय करायचं आहे। इथे गॅस तुम्ही मोठा ठेवला तरी चालणार आहे। तर हे आपण आता छान फ्राय करून घेतोय आणि रंग किती सुंदर दिसतोय बघा। ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काही गाजर हवं असेल किंवा लाल पिवळी शिमला मिर्च घालायची असेल तर घालू शकता। तर इथे आपलं छान फ्राय झालेलं आहे हे पण। आणि इथे मी 200 ग्रॅम मशरूम जे आहेत ते स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून असे चिरून घेतलेले आहेत। तर हे पण मसाला ह्याच्यामध्ये लागेपर्यंत चांगलं फ्राय करायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नसते, कारण मशरूममध्ये खूप सारं पाणी असतं। तर हे छान आपण फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये। 1 मिनिट आपण हे फ्राय करून घेऊया। आणि खूपच चविष्ट लागतं। तुम्ही मशरूम खात असाल तर नक्की असं करून बघा। हे स्टर फ्रायवाला मशरूम खूप छान लागतो। आणि माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही मला मोटिवेट करत राहा। तर इथे आपलं छानपैकी फ्राय झालेलं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया 1-2 ते 3 मिनटं फक्त। आणि हे झालेलं आहे आपलं। आता 2 ते 3 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं। कारण की आधी जर मीठ घातलं तर त्याचा व्हॉल्यूम जास्त असतो, जास्त दिसतो मशरूम। आपल्याला वाटतं भाजी जास्त आहे म्हणून आपण मीठ जास्त घालतो, तर ते जास्त होण्याची शक्यता आहे, म्हणून मी नंतर मीठ घातलेलं आहे। गॅस मोठा करून आपण हे ड्राय करून घेऊया। आणि इथे आपला आता मशरूम स्टर फ्राय तयार झालेला आहे। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।